सर्किट हाऊस माधवनगर येथे बंडखोर सेना यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली। यावेळी बंडखोर सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय शिवाजीराव आवळे म्हणाले की बंडखोर सेना हा कुणाच्याही अधिपत्याखाली नसलेला एकमेव पक्ष असल्याचे ठासून सांगितले। आज प्रत्येक पक्षाला सत्ता हवी आहे, पण त्यासाठी कोणाबरोबर कशीही युती आघाडी करत सुटले असून काहीने तरी आपले पक्ष संघटना काही जणांच्या दावणीला बांधले आहेत। मात्र अशा कठीण काळात देखील बंडखोर सेना स्वाभिमानाने आपल्या पक्षाची वाटचाल करीत आहे। यावेळी बंडखोर सेनेच्या काही महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या। यामध्ये शिरोळ तालुका अध्यक्षपदी प्रवीण तिवडे, मिरज तालुका महिला आघाडी अध्यक्षा विद्या सावंत, तासगाव तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी प्रतिभा पवार, वाळवा तालुका उपाध्यक्षपदी प्रवीण सुतार यांची निवड करण्यात आली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला। या कार्यक्रमास सांगली जिल्हा अध्यक्ष शशिकांत वायदंडे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजय लोखंडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दयानंद आवळे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सर्जेराव कारवेकर, राज्य सल्लागार नागनाथ देसाई, प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण मोरे, प्राध्यापक NH मुलानी, राज्य उपाध्यक्ष निलेश मोहिते, प्रदेश अध्यक्ष डॉक्टर BD पाटील या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी महिला आघाडी सांगली जिल्हा अध्यक्षा संध्या सुतार, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजय लोखंडे, सांगली जिल्हा युवक अध्यक्ष गौतम कांबळे व सुरेश आवळे, अभिषेक भंडारे, विशाल मोहिते, राहुल देडे, नारायण गाडे, सुभाष यादव आदी मान्यवर नागरिक महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे स्वागत सांगली जिल्हा अध्यक्ष शशिकांत वायदंडे यांनी केले, तर आभार गौतम कांबळे यांनी मानले।